माझं नाव संध्या उत्तम सोनवणे, नाशिक रोड मुक्तीधामच्या मागे राहते. मला ज्यावेळेस मोहिनीचा फोन आला का आपल्याला नवनाथ यात्रेला जायचंय, तर मी म्हटलं नवनाथ यात्रा कोणी तर काढेल नाही. ती म्हणे एकदम उत्कृष्ट यात्रा आहे. मी म्हटलं मग माझं पहिल्यांदा टाक, मला नवनाथाला जायची खूप यात्रा आहे, म्हणजे इच्छा आहे. तर तिने मला सांगितलं बरोबर. मग तिने माझं लगेच माझ्या भावाचं भाऊजाईचं ती म्हणे मी लगेच बुकच करून टाक. तिने स्वतः पैसे भरले आमच्या आधीच 4-4 हजार. पण ज्यावेळेस नवनाथ यात्रेत म्हणजे अशी कल्पना आपल्याला फक्त असे 2-3 नवनाथ माहिती होते, पण ज्यावेळेस या महाराजांना भेटलो साईखेड्याला, त्यांच्याकडे बघूनच वाटलं त्यांचं ते तेज हे की नाही आपली नवनाथ यात्रा चांगलीच होईल. एकदम पॉझिटिव्ह एनर्जी आली एकदम त्यावेळेसच. आणि इतकं सुंदर त्यांनी दर्शन करून घेतलं. प्रत्येक ठिकाणी हॉटेलची सोय, प्रत्येक ठिकाणी त्यांचं जे हे त्यांना दिलेली ज्ञानेश्वर भाऊनी साथ, आमचे ते ड्रायव्हर भाऊ त्यांचं नाव जयवंतराव निकम, सगळ्यांनी इतकी उत्कृष्ट साथ दिली, इतकं सुंदर दर्शन घडवलं. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीचं महत्व सांगितलं नवनाथाचं, प्रत्येक ठिकाणचं. म्हणजे आम्हाला काही तर नवनाथांचं माहित पण नव्हतं. इतकं अद्भुत यात्रा झाली, म्हणजे अशी पहिल्यांदा अशी अद्भुत यात्रा झाली. अशी तर भरपूर यात्रा केल्या आम्ही, पण ही अद्भुत यात्रा कधीही न विसरण्यासारखी झालेली. आणि संतोष भाऊंचं खरंच कराल तेवढं कौतुक आहे. त्यांनी इतकं सुंदर म्हणजे टायमिंगचं न बघता इतकं सविस्तर आम्हाला माहिती दिली. आमच्या कुठल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी सगळं न कंटाळा करता सांगितलेलं आहे. सगळ्या गोष्टी इतक्या उत्कृष्ट झाल्या. आणि सगळं हसीमयीचं वातावरण, सगळे गाडीमध्ये पण सगळ्यांचे आमचे जेवढे होते ग्रुप एकदम हसीमयीचं झालं. सगळ्यांचं अगदी कौतुकास्पद सांगाल तेवढं थोडंच आहे. मी तर सारांश सांगितला, भरपूर सांगण्यासारखे. एकदम छान ट्रिप झाली आणि अशीच परत हो, आणि आम्ही त्यांच्याबरोबर नेहमी जाणार हे अगदी